पुढची बातमी पाहतोय आरक्षणासंदर्भात। ओबीसी समाजाप्रमाणे मराठा समाजाला सवलती मिळणार आहेत आणि यावरून ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे। सरकारचं आणि जरांगेंचं सेटलमेंट असल्याचा आरोप त्यांनी केलाय। आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी एक दिवस आंतरवली सराटीमध्ये आंदोलन केलं आणि त्यानंतर सरकारनं मराठा समाजासाठी अनेक निर्णय घेतलेले। वाघमारे साहेब, कालचा निर्णय तुम्ही बघितलेला आहे, काय तुमची पहिली प्रतिक्रिया निर्णयावर? खरं तर राज्य सरकारचं आणि जरांगेचं काहीतरी सेटलमेंट असलं पाहिजे। जरांगेने थोडं आदळआपट करून दाखवायची, राज्य सरकारने पाहिजे ते देण्याचं काम करायचं। आणि मुळातच माझा राज्य सरकारवर आरोप आहे की राज्य सरकारनेच कुठेतरी ओबीसींचं अस्तित्व आणि ओबीसींचं भविष्य संपवण्याचं कुठेतरी डाव टाकलेला आहे आणि जाणीवपूर्वक फक्त जरांगेला मोहरा केलं, जरांगेच्या खांद्यावर बंदूक ठेवून ओबीसींना नेस्तनाबूत करण्याचं काम आहे। येणारा नंबर एससी एसटीचा लागू शकतो, कारण की ओबीसींचं आरक्षण अगोदर संपवायचं, नंतर एससी एसटीचं संपवायचं आणि मराठ्यांना जे दिलं ते ओबीसीचं येणाऱ्या काळात मराठ्यांना संपवून टाकायचं, कारण की यांना आरक्षण नकोय आणि आरक्षण नकोय म्हणून अशी डाव टाकून एका संपवायचं आणि आपसात वाद लावून द्यायचे। जो गावगाड्यामध्ये 18 पगड जातीतील 12 बलुतेदार, 18 लुतेदार आणि मराठा समाज मोठ्या भावाप्रमाणे ह्या छोट्या जातींना सामावून घेण्याचं काम करत होता, जो मराठा समाज ओबीसी आणि ते वाद लावून देण्याचं काम राज्य सरकारने केलं। अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, जालना।